पत्रकार के लिए सबसे बड़ी चीज है कलम, जो न रुकनी चाहिए, न झुकनी चाहिए, न अटकनी चाहिए और न ही भटकनी चाहिए। भारताचे ज्येष्ठ संपादक, पत्रकार आणि प्रतिभावंत साहित्यिक श्री माखनलाल चतुर्वेदी यांच्या या शब्दांचं अगदी मूर्तिमंत स्वरूप म्हणजे ज्येष्ठ संपादक श्री मधुकर भावे। सत्यनिष्ठ पत्रकारिता आज व्हेंटिलेटरवर असतानाही चौथ्या स्तंभाचा हा व्रतस्थ योगी आपल्या लेखणीच्या माध्यमातून झोपलेल्या समाजाला आणि झोपेचं सोंग घेतलेल्या काही नेते मंडळींना जागा करण्याचं काम अविरतपणे करत आहे। अनेक प्रलोभनं समोर आली, अनेक संकट उभी टाकली, पण सत्यनिष्ठ पत्रकारितेला वाहून घेतलेले भावे सर कधीच मागे हटले नाहीत किंवा त्यांनी त्यांचा मार्गही बदलला नाही। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आधुनिक महाराष्ट्र आणि आज अखेर या राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडीचा डोळस साक्षीदार असलेले भावे सर म्हणूनच आम्हा सर्वांसाठी एक दीपस्तंभ आहेत। तलवारीपेक्षाही धारदार लेखणीनं ढोंगी राजकारण्यांना सळो की पळो करून सोडणारे आचार्य प्रख्यात्रे यांच्या सडेतोड पत्रकारितेचा वारसा, महात्मा गांधीजींची सत्यनिष्ठता आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली अखंड बांधिलकी हाच भावे सरांचा श्वास। पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतल्या राजकारण्यांपर्यंत अत्यंत चांगला संपर्क आणि सुसंवाद हे भावे सरांचं प्रत्येकालाच भावणारं एक वैशिष्ट्य। हेच नातं आजही आपल्या हृदयात अखंडपणे जपत महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी आजही स्वतःला वाहून घेतलंय। अनेक प्रतितयश दैनिकात काम करताना भेटलेली माणसं, त्यांच्याकडनं आलेले बरे वाईट अनुभव आपल्या पत्रकारितेच्या चष्म्यातून मांडणारे भावे साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जडणघडणीचं एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे, जे यापुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत खरा महाराष्ट्र पोहोचवत राहील। माणूस आणि माणुसकीच्या बाजूनं त्यांना भक्कमपणे उभं करत राहील। आज वयाची किंवा तब्येतीची कसलीही काळजी न करता भावे सर अथकपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहेत, खरा इतिहास समजावून देत आहेत आणि नव्या पिढीचं प्रबोधन करत आहेत, ज्याची आज अत्यंतिक गरज आहे। आज या वाढदिनी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा। सच्चा महाराष्ट्र पाठीशी असणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या या कार्याला उदंड बळ लाभो हीच श्री साई चरणी प्रार्थना।